प्रमुख न्यूज मिरजेतील आरपीआयचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश। मिरजेतील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि आरपीआयचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला। रविवारी 9 ऑगस्ट रोजी मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृह येथे झालेल्या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला। यावेळी सुजात आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकारणावर जोरदार टीका केली। शरद पवारांचे राजकारण आणि त्यांचे निर्णय अनेकदा भाजपला मदत करणारे राहिले असून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट बॅकफूटवर जाईल अशी भूमिका त्यांनी घेतली, असा आरोप सुजात आंबेडकर यांनी केला। देशात भाजप विरोधात निराशेचे वातावरण निर्माण झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला विकत आणि लुटत आहेत, अशी टीकाही सुजात आंबेडकर यांनी यावेळी केली। अशोक कांबळे यांच्या प्रवेशामुळे मिरजेसह सांगली जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होणार असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला। कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला। घरप्रमुख न्यूज नंतर शरद पवारांचं राजकारण आणि त्यांचे निर्णय हे नेहमीच भाजपला मदत करणारे हे राहिलेले आहेत। म्हणजे 2019ला जर आपण आता अजितदादा आपल्यामध्ये नाही आहेत, पण अजितदादांचं स्वतःचं वक्तव्य होतं की जेव्हा जी पहाटेची शपथविधी होती तेव्हा ती शपथविधी ही शरद पवारांच्या सांगण्यावरनं केली होती। त्याच्यानंतर आता मोदी बरोबर जाऊन भेटणं जंतर मंतर नंतर ठिकठिकाणी अशा भूमिका घेणं ज्यांनी काँग्रेस बॅकफूटवरती येईल, उभाटा बॅकफूटवरती येईल आणि भाजपला मदत होईल, अशी नेहमीच भूमिका ही शरद पवारांनी घेतली। आताच्या स्थानिक निवडणुकांमध्ये बघितलं तर काही ठिकाणी थेट शरद पवार गट आणि भाजप अशी युती आपल्याला दिसली होती। आणि आता जी MLCच्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्यात तिकडे 90% भाजप जिकडे बिनविरोध निवडून आली आहे त्या जागा शरद पवारांना सुटल्या होत्या। याचा तुम्ही स्टडी करून बघा। तर माझं एवढंच म्हणणं आहे की आज आपण बघितलं तर भाजपच्या विरुद्ध आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात निराशा दिसेल। ठिकठिकाणी लोक भाजपच्या शिव्या घालताना दिसतील, भाजपचा मतदार कमी होताना दिसेल, भाजपकडनं लोकांचा कल जाताना दिसेल। दुसऱ्या बाजूला ज्या बाजूला भाजपला शिव्या घालणं म्हणजे देशाला शिव्या घालणं किंवा नरेंद्र मोदीच्या विरुद्ध बोलणं म्हणजे भारत देशाच्या विरुद्ध बोलणं, अशी एक गरिमा जी नरेंद्र मोदींच्या लोकांनी उभी केली होती ती अख्खी उतरलेली आहे आणि ती गरिमा अख्खी फाटलेली आहे। आणि आज नरेंद्र मोदी देशाला लुटतायत, देशाला विकतायत, हे प्रत्येक जनमानसाचं मत झालेलं आहे। आणि त्याच भूमिकेवरती वंचित बहुजन आघाडी आता स्वतःला कॅपिटलाइज करते। वंचित बहुजन आघाडीकडे आपल्याला खूप साऱ्या लोकांचा कल, तसेच कार्यकर्त्यांचे प्रवेश, इतर पक्षांना सोड चिठ्ठी देऊन वंचितमध्ये प्रवेश हा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आता होताना दिसेल। 35 वर्ष आज खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका ही अशोक कांबळेंना नेहमीच पटत आली आहे। आणि याच्याही आधी बाळासाहेब आंबेडकरांच्या ते संपर्कामध्ये होते, बाळासाहेब आंबेडकरांना ठिकठिकाणी मदत करत होते। याच्या आधी लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये अशोकजींनी वंचित बहुजन आघाडीलाच मतदान केलं होतं। आणि त्यांची भूमिका नेहमी हीच राहिली होती की आंबेडकरवादी पक्षांना आणि जे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं मिशन पुढे घेऊन जातील त्यांनाच ते मदत करत राहिलेत आणि त्याच भूमिकेत आज ते आमच्यामध्ये आलेत। याची आम्हाला सर्वांना आनंद आहे आणि पुढे जाऊन एकत्र आम्ही नक्कीच सांगलीमध्ये एक रिझल्ट आणून देऊ। ची दरवाजे सगळ्या पक्षांशी, भाजप सोडून सर्व पक्षांशी आमचे दरवाजे नेहमीच युतीसाठी ओपन राहतील। आता मुद्दा एवढाच आहे की वंचित बहुजन आघाडीच्या काही मागण्या असतात ज्याच्यावर आम्ही कधीच मागे हटत नाही आणि ते आमच्यासाठी नॉन कॉम्प्रोमाइजेबल असतात। आम्ही इतर पक्षांसारखं राजकारणामध्ये स्वतःचे कारखाने टिकवायला, स्वतःची घरं भरायला, स्वतःचे खिसे भरायला किंवा सत्ता कायम करून पैसे कमवायला नाही आलो। तर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जे इंडियाचं विजन मांडलं होतं ते लोकसभेमध्ये जाऊन आणि विधानसभेमध्ये जाऊन ते मिशन अंमलात आणण्यासाठी आज आम्ही सत्तेमध्ये आलो। आणि जो कोण आमच्या विचारधारेच्या म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेच्या किंवा त्यांच्या विजनच्या विरोधात आपल्याला जाताना दिसेल तिथे आम्हाला पटणार नाही आणि त्याच्या विरोधात आम्हाला भूमिका घ्यायलाच लागेल।